ज्या काही झोपडपट्ट्या होत्या पोलिसांकडनं आणि सरकारकडनं सांगितलं जातंय इलिगल पद्धतीच्या होत्या म्हणून त्या तोडल्या गेलेल्या आहेत. अतिक्रमण मागच्या 2 दिवसांपासून तिथं काढलं जातंय. मुंबईमध्ये इलिगल काय नाही आहे. मुंबईमध्ये झोपड्या इलिगल आहेत. मुंबईमध्ये मोठ्या स्क्रॅपर झालेल्या आहेत, त्यासुद्धा काही ठिकाणी इलिगल आहेत. ऑक्युपेशनल सर्टिफिकेट न देताना लोक तिथे राहतात वर्षानुवर्ष. त्यामुळे तो बांद्रा वेस्ट असू दे किंवा वरळी असू दे किंवा आणखी कुठल्या बड्या वस्त्या असू दे, हे मुंबईमध्ये इलिगल बऱ्याच गोष्टी आहेत. आता झोपड्यांमध्ये कोण राहतं? ज्याला घर नाही ते गरीब लोक राहतात. ते जे झोपड्या तोडल्या बांद्रा ईस्टला, त्या झोपडपट्टीचं नावच मुळी गरीब नगर आहे. गरिबांनी तिथे बनवलेल्या अतिशय घाण वस्तीमध्ये जिथे हे होतं, किचड होता, अशा ठिकाणी त्या झोपड्या बनलेल्या होत्या. आता 30 वर्ष तुम्ही तिकडे लक्ष दिलं नाही. 30 वर्ष का नाही त्या तोडल्या? 30 वर्ष सगळ्यांना करू दिलं. 1 मजला 2 मजली पण झाले आणि आता तुम्ही तोडतात. मला माहिती आहे की तिथे रेल्वेची रेल्वेचं मोठं स्टेशन आलेलं आहे, तर त्यांना रेल्वेला तिथे जाण्या येण्यासाठी चांगली जागा पाहिजे, ह्याच्यात काही शंका नाही. त्याला आमचा विरोध नाही रेल्वेच्या प्रोजेक्टला. प्रश्न असा आहे की ते तोडताना तुम्ही त्यांना अल्टरनेटिव्ह जागा द्या. असं प्रधानमंत्री आवास योजना आहे असं रोज तुम्ही सांगता, मग त्यांनाही जागा द्या ना त्या गरिबांना. त्यांना महल देऊ नका आणि जे राहतात त्यांना द्या. त्यांची मालकी हक्क ज्यांचा असेल ना, मालक असतील नाही झोपडी बांधणारे असतील त्यांना द्या, असंही माझं म्हणणं नाही. जे तिथे राहतात गरीब लोक छोटे छोटे काम करतात. एक लक्षात घ्या, झोपडपट्टीमध्ये तुम्हाला असं वाटतं की काय करतात? मुंबईमध्ये खूप लोक येतात, मिळेल त्या जागेत राहतात. त्या सगळ्यांनाच घरं द्यायची आहेत का? 30 वर्षापासून राहत होते, त्यावरती महानगरपालिका किंवा तत्कालीन सरकारने कारवाई करायला पाहिजे होती. 30 वर्षापूर्वी सरकार होतं, हे सगळे सरकारमध्ये होता, यांना नोटिसेस दिल्या, ते तिथून हल्ले नाही. करायचं काय सरकार? कारवाई केल्यानंतर टीका होते. नाही, त्याला तोडा ना, माझं काहीच म्हणणं नाही. पण जेव्हा इलिगल बनतं तेव्हा एक तर करू देऊ नका, एक. आणि नंबर 2, त्यांना अल्टरनेटिव्ह जागा कुठेतरी द्या ना. माझं म्हणणं असं नाही त्याला बांधण्याला द्या, त्यांना कुठेतरी द्या. असं हे तुम्ही श्रीमंतांच्या बाबतीत करता का? हे श्रीमंत हे फक्त गरिबांच्या विरोधातलं हे संबंध जे चाललेलं आहे ते बरोबर नाही. ते कामधंदा करणारे लोक आहेत. असं राहण्यासाठी जागाच नाही. मुंबईत गेलो आम्ही, रेंटनी राहिलो, जिथे जागा मिळेल तिथे. आम्ही अशा झोपडपट्ट्या करून नाही राहिलो ना. आणि 30 वर्ष एका ठिकाणी राहिल्यानंतर कोट्यावधी रुपयाची त्यांना घरं द्यायची. कुठून द्यायची? कोट्यावधी रुपयांची घरं देऊ नका. तुम्ही जसे राहिलात ना चाळीत, तसं मी पण चाळीत राहिलेलो आहे. आणि ते सुद्धा 10 बाय 10च्या रूम मध्ये आम्ही सगळे राहिलेलो. त्यांना रेंटनी घरं मिळतील ना? नाही मिळत. कसं? आता रेंटने कोणी घरं द्यायला तयार नाही आहे. आता रेंटने तुम्ही सगळ्यांना मालकी हक्क तुम्ही आणलेला आहे. रेंटने घरं मिळत नाही आहेत. आणि रेंट असला तर तो इतका रेंट असतो, जास्त असतो. माझं असं म्हणणं आहे की तिथे काय तो रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे तो करू नका असं माझं मुळीच म्हणणं नाही. तो करा, परंतु अशी बेरहमीने तुम्ही त्यांच्यावर बुलडोजर घालू नका. त्यांचं सगळे संस्था उद्ध्वस्त करू नका. हे सांगत असताना मी हे पण म्हणतो की त्यांनी जे दगडफेक वगैरे केली ती अतिशय चुकीचं आहे. त्याचाही मी निषेध करतो. ठीक आहे. तुमचं कोकणामध्ये एक लक्ष्मी संदर्भातील कंपनी येते, त्याला तुमचा विरोध आहे. तुमचं कारण नेमकं काय? तो प्रोजेक्ट काय? एक मिनिट, हा वेगळाच मुद्दा तुम्ही जरा नीट करा. हे सगळं रेल्वेचं जाऊ दे आणि ह्याच्यावर मला जरा चांगल्या रीतीने ते सगळं पुढे येणं फार आवश्यक आहे. आता बोला. ते मिक्स करू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. कोकणामध्ये एक प्रकल्प येतोय, त्याला तुमचा विरोध आहे. विरोध कशामुळे आहे? तो प्रकल्प नेमकं काय? प्रकल्पाला विरोध नाही आमचा विरोध जो आहे तो 2 गोष्टीला आहे. एक तर ज्या पद्धतीने तिथे हे झालेलं आहे, लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी जी आहे त्या कंपनीने जे आणलंय तिथे PFAS नावाचं मटेरियल ते तयार करतात. इटलीमध्ये एक कंपनी होती
ती कंपनी ते तयार करायची, मेटिनी नावाची ती कंपनी. त्याच्यातून बऱ्याच लोकांचं निधन झालं त्या मटेरियलमुळं. त्यानंतर काही लाख लोकांना बाधा झाली, असंख्य तऱ्हेचे रोग झाले, त्यांना स्किनचे रोग झाले, त्यांना हार्ट अटॅक आले, त्यांचं फुफ्फुसांचा रोग झाला, त्यांना कॅन्सर झाला. आणि कोकणामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजसुद्धा 33% इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना कॅन्सरचे रोग आहेत. आता ह्याच्या संबंधामध्ये ती कंपनीच्या विरोधामध्ये तिथल्या महिलांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. आणि त्या आंदोलन केल्यानंतर मग तिथल्या इटली सरकारने त्या संबंधातली एन्क्वायरी केली आणि त्यांच्याच लक्षात आलं की हे भयंकर आहे. त्यांच्यावर केसेस घातल्या मॅनेजमेंटवर आणि 14 वर्षाच्या त्यांना शिक्षा झालेल्या आहेत. त्यातल्या एक डायरेक्टरला 6 वर्ष शिक्षा जी झाली, तो डायरेक्टरला या लोकांनी घेतला आणि तिथली मशिनरी जशीची तशी जी पडून होती 1 वर्ष, ती जशीची तशी आणली आणि ती आमच्या लोटे परशुराममध्ये जो MIDC आहे त्याच्यामध्ये ही जी कंपनी आधीपासून होती लक्ष्मी ऑर्गॅनिक, त्या कंपनीत हे प्रोडक्शन होतं. त्या प्रोडक्शनला आमचा पूर्ण विरोध आहे. काही तुम्ही पुढं पत्र कुणाला दिलेलं आहे का? मी मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट मागण्यासाठी 3दा पत्र लिहिलंय की आमचं काय म्हणणं आहे ते नेमकं ऐका. मी दिल्लीलाही पत्र लिहिलेलं आहेत आणि मुख्य म्हणजे कंपनीच्या चेअरमनला, कंपनीच्या CEOला, कंपनीच्या MDला अशी 3 पत्र लिहिलेली आहेत की ह्या गोष्टी तुम्ही त्या संबंधामध्ये काय आहे. त्यांनी त्याचं काही उत्तर दिलेलं नाही. कंपनी तुमच्याकडे लक्ष देत नाही आणि सरकारतर्फे मंत्री असं सांगतात की या संबंधामध्ये काही कायदा नाही. अरे कायदा नाही म्हणून लोकांना मारता तुम्ही. आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये आता सगळ्या केमिकल उद्योग आलेला आहे आणि त्याच्यामधून तिथले मासे सगळे संपलेले आहेत. 128 ते 132 जातीचे मासे तिथे होते. ह्या आमच्या वाशिष्ठी नदीमध्ये ते सगळं पाणी सोडलं जातं, घाणपाणी त्यांचं, सांडपाणी. ते सोडल्यानंतर तिथले मासे मरतात, मासे निघून जातात. मधल्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडे मोठी हे झालं होतं, काय ती आपली बिमारी आली होती, त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या कंपन्या बंद झालेल्या होत्या. कोविडच्या काळामध्ये बंद झाल्यानंतर परत 95 मासे परत आलेले होते. म्हणजे ते मासे आमचे सगळं मासे घालवता, आमचे सगळं हे घालवता, आमचा आंबा घालवला, आमची चिंच घालवली, आमचे फणस घालवले. हे सगळं जे घडलेलं आहे ते कारण असं तिथले जी केमिकल उद्योग जो आहे त्या केमिकल उद्योगाने हवास केलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे केमिकल उद्योग तिथे आता तुम्ही आणलेच आहे, तर त्या उद्योगामध्ये जे सांडपाणी आहे ना ते 20 किलोमीटर आत समुद्रामध्ये तुम्ही सोडा असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही तिथल्या तिथे सोडता, त्या टँकरमध्ये भरतात आणि आता पाऊस येणार ना तर त्या ठिकाणी पऱ्यामध्ये टाकतात. जिथे जिथे ओढे आहेत, परे आहेत त्या ठिकाणी टाकतात आणि तिथे गुरं मरतात. आत्ता एका गावातल्या 4 गायी मेल्या. ज्या गाईला आपण माता म्हणतो तिला सुद्धा मारण्याचं काम करता. म्हणजे इतकं डेंजरस ते आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही या कंपनीचं सगळं चौकशी करा, किमान आमच्याशी बोला, आमचं काय म्हणणं ते ऐका आणि त्या कंपनीमधलं किंवा हे PFAS आहे हे प्रोडक्शन सध्या बंद करा आणि सगळ्याच गोष्टीची एन्क्वायरी करा. आणि ती एन्क्वायरी करताना आमचे काही लोक त्या एन्क्वायरीमध्ये असू दे, जे सांगतील ते. पर्यावरण मंत्रालयाला पत्र दिले का दिल्लीमध्ये काही या संदर्भामध्ये? हो, पत्र दिलेलं आहे. दिल्लीमध्ये पत्र दिलेलं आहे. याचा प्रश्न राज्यसभेमध्ये उठवलाही गेलेला होता. त्यांनी त्याचं उत्तर काय नीट दिलेलं नाही. हे सगळं झालं आहे. तिथे महाराष्ट्रामध्ये CM साहेबांना मी 3दा पत्र लिहिले आहे की आम्हाला तुम्ही भेट द्या, आम्ही तुमच्यासमोर हे सगळं ठेवतो आणि नंतर तुम्ही निर्णय घ्या.
तिथे काय करतात, तिथले मिनिस्टर जे आहेत ते येतात आणि सांगतात की तसं कायदाच नाही. पहिल्यांदा इलेक्शन जेव्हा होतं तेव्हा अगदी एकनाथ शिंदे साहेब सुद्धा चिपळूणला आले आणि ते म्हणाले कंपनी बंद करणार. ती बंद काय झाली नाही. आता म्हणतात तसा कायदाच नाही आणि त्यामुळं आम्ही काय करत नाही. आणि माझं असं म्हणणं आहे ह्याचं फक्त त्याच कंपनीच्या पुरतं मर्यादित आमचं म्हणणं नाही. त्या सगळ्याच कंपन्यांची एन्क्वायरी करा. तिथे राहणं मुश्किल आहे. तिथला रात्रीचे लोक जाताना नाकाला रुमाल लावून जातात गाडीतून. म्हणजे लोक जिथे राहतात त्यांची स्थिती काय असेल हे तुम्ही लक्षात घ्या. तिथे ह्याच्या कंपाऊंडमध्ये कंपन्यांच्या कंपाऊंडमध्ये विहिरी काढले गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे टाकतात, ते वेस्ट मटेरियल टाकतात. हे भयानक आहे. ते कुठल्या तरी पाण्याला मिळतच असेल ना. तर आमचं असं म्हणणं आहे की या संबंधामध्ये असं करू नका. कारण कोकण हे तुम्हाला अशा रीतीने भसास करण्यासाठी नाही आहे. कोकणातलं निसर्ग तुम्ही संपवताय, तिथे पशुपक्षी संपवताय आणि तिथे माणसंसुद्धा संपवताय. हे बंद करा, एवढीच आमची मागणी आहे. वांद्र्यामध्ये मी आत्ता मगाशी बोलताना असं सांगितलं कारवाई दरम्यान काही मस्जिद ज्या अनधिकृत होत्या त्या पाडण्यात आल्या, त्याबद्दल तुमचं काय अनधिकृत होत्या? मशीद नाही, अनधिकृत मशीद असेल तर पाडा. मी असं म्हणणार नाही. अनधिकृत घ्यायला माझा कुठेही पाठिंबा नाही. स्पष्ट माझी भूमिका आहे. पण अनधिकृत तेच आहे का? तुम्ही मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगतो, मी जिथे राहतो ना तिथे त्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. सगळी दुकानं सगळं फुटपाथवर आलेलं आहे. मी त्याच्याच विषयी लढतोय. ते आमचं तिथे आम्ही जिथे एक बिल्डिंग आम्ही बांधतोय, ती बिल्डिंग आम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करतोय. त्या सेल्फ रिडेव्हलपमेंट करत असलेल्या बिल्डिंगच्या समोर इलिगल एक स्ट्रक्चर आहे. ते काढा म्हणून आम्ही किती दिवस प्रयत्न करतोय, नाही काढलं जात. फक्त तेवढंच पुरतं कशाला? सगळंच मग करा ना तुम्ही. माझं काहीच म्हणणं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.